नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ. आता झाले आपले सगळे महाराष्ट्राचे इलेक्शन वगैरे पण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी जे हप्ते वगैरे बाकी होते मित्रांनो, ते जी आर वगैरे यायला सुरुवात झालेली आहे 25 तारखेपासून. आता डेली आपल्या चॅनलवर नवीन नवीन जी आर पण आपल्याला बघण्यास मिळते मित्रांनो. हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, आता तुम्हाला सांगू इच्छितो, अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. अन्नधान्य पिके व वाणिज्य जीवक पिके ऊस करिता 2023-24 मधील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी एकूण 2,95,00,000 रुपये इतके आपल्याला निधी 2024-25 मध्ये विनियोग करण्यात विवरण करण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. त्याचा निधी मंजूर झालेला आहे 2,95,00,000 रुपये मित्रांनो. ओके, संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत तुम्हाला देणार आहे मित्रांनो. असेच आपण जी आर वगैरे आता मागच्या सारखे आपण स्टेप बाय स्टेप परत बघणार आहोत मित्रांनो. सध्या 2 महिन्यापासून बंद होते जी आर वगैरे सगळे. चालू झालेले 25 तारखेपासून. आता सत्ता वगैरे स्थापन झाल्यानंतर अजून अजून जी आर आपले निघणार आहे मित्रांनो. चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज वगैरे आणि योजना वगैरे पण येणार आहे. त्या चॅनलला बनवून राहायचे, सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. आपण कोणत्याही प्रकारचा जी आर असो या शासकीय योजना असो, संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर बघत असतो मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो. तर जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता तुमच्या समोर मी इथं आता सगळ्यात आधी PDF फाईल ओपन केलेली आहे. अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत अन्नधान्य व पिके वाणिज्य पिके ऊस करिता सन 2023-24 मधील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी तिसऱ्या हप्त्याचा एकूण 2,95,85,331 म्हणजे लाखात असलेली 2024-25 मध्ये विनियोग करण्याचा विवरण करण्याबाबतचा जी आर आलेला महाराष्ट्र शासनाकडून मित्रांनो, कृषी आणि पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभागाकडून मित्रांनो. ओके, आता हा जो जी आर मित्रांनो आलेला होता, बघू शकता तुमच्या समोर लेटेस्ट तारीख आहे दिनांक 25 नोव्हेंबर 2024 मित्रांनो. ओके, तर आताचा जी आर ह्या कालच्या दिवसाचा. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो प्रस्तावना आपण बघून घेऊया इथे शॉर्टकटमध्ये. सन 2024-25 करिता अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत अन्नधान्य पिके व वाणिज्य जीवक पिके ऊस व कापूस पिकांकरिता 33,849.91 आर्थिक वर्षात कृती आराखड्यात राज्यस्तरीय समितीने संदर्भाधित दिनांक 16 मे 2024च्या शासन पत्रामध्ये मंजुरी दिलेली आहे मित्रांनो. सांगण्यात आलेल्या आराखड्यात संदर्भाधीन त्यानंतर 7 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये प्रशासकीय मान्यता प्रदान दिलेली आहे मित्रांनो. ओके, सन 2024-23 करिता तिन्ही प्रवर्गाकरिता अन्न आणि पोषण सुरक्षा आणि अन्नधान्य पिके वाणिज्य जिंक पिके म्हणजे पिके ज्यामध्ये ऊस आणि कापूस पण येतं, याकरिता तिसऱ्या हप्त्यापोटी एकूण केंद्रीय हिस्सा 491.99 लाख निधी संदर्भाकरिता केंद्र शासनाचा आहे. ते 11 मार्च 2024 रोजीच्या पत्रामध्ये एक नियत मंजूर केलेली आहे मित्रांनो. योजनेच्या लेखाशीर्षाखाली अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत PFMS प्रणालीद्वारे गत वर्षीला शिल्लक निधी विचारता घेऊन कृषी आयुक्तालयाने संदर्भ 30/3/2024 मध्ये पत्रान्वये केलेल्या मागणीप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता तिसरा हप्ता अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके ऊस करिता मंजूर झालेला निधी खालील प्रमाणे आहे मित्रांनो. सांगण्यात आलेला आहे. आता योजना, त्यानंतर इथं केंद्राचा राज्याचा हिस्सा, लेखाशीर्ष, त्याच्यानंतर तरतुदी असणारे आपल्याला, त्याच्यानंतर मित्रांनो आपला केलेला हिस्सा किती असणार आहे, नंतर विवरित करण्याचा केंद्र राज्याचा हिस्सा व सन 2024 करिता विवरित केलेल्या आपल्याला निर्णयाचा 31/3/2024 मधला निर्णयाचा हिस्सा निधी मित्रांनो असं दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अन्न आणि पोषण सुरक्षा अन्य पिकांसाठी केंद्राचा हिस्सा आणि राज्याचा हिस्सा दिलेला आहे इथं. 299 लाख रुपये आणि 199 लाख रुपये अशा पद्धतीने केंद्राचा हिस्सा 299 लाखात असणार इथं दिलेला आहे. वरती बघू शकता 199,30,795 रुपये आणि त्याच्यानंतर 199 लाख राज्यासाठी असणार आहे 53,864 मित्रांनो. ओके, असं एकूण इथं बघू शकता 498,84,359 रुपये मित्रांनो. ओके, दुसरं जे असणार मित्रांनो आपलं अन्न आणि सुरक्षण पोषण आणि वाणिज्य पिके कापूससाठी केंद्राचा हिस्सा असणार आपल्याला 9,48,000 मित्रांनो. त्याच्यानंतर राज्याचा हिस्सा असणार आहे 6,32,000 मित्रांनो. अशा पद्धतीने एकूण आपल्याला इथं 15,80,000 एवढं आपल्याला बघण्यात मिळते मित्रांनो.
अन्न आणि पोषण सुरक्षा याच्या आता मित्रांनो ऊसासाठी असणारे ऊसासाठी केंद्राचा हिस्सा असणारे 5,69,000, राज्याचा हिस्सा असणार 3,69,333 मित्रांनो. टोटल इथं 9,48,333 रुपये असणारे मित्रांनो. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कृषी संचालय यांनी प्रस्तावित केलेल्या सन 2023-24 मधील अन्न पोषण सुरक्षा अंतर्गत अन्नधान्य पिके व वाणिज्य पिके ऊस करिता अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी तिसऱ्या हप्त्याची शिल्लक निधी किती असणार मित्रांनो? 295,85,341 लाख. आणि त्याच्यानंतर केंद्राचा इथं मित्रांनो केंद्राचा हिस्सा जो असणार आहे 1,177,51,205 लाख प्लस राज्याचे हिस्सा असणारे 118,34,136 लाख असे सन 2024-25 मध्ये विनियोग करण्याचा वितरित करण्याचा शासनाच्या पुढील निर्णयात घेत आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो शासन निर्णय दिलेला आहे. सन 2024-25 मध्ये अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत अन्नधान्य पिके त्याच्यानंतर पिके त्याच्यामध्ये ऊस करिता अनुसूचित जमाती प्रवर्गांसाठी केंद्र हिस्सा व राज्य हिस्सामध्ये 295,85,341 लाख म्हणजे अक्षरी रुपये 2,95,85,341 रुपये आपल्याला असणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने सांगण्यात आलेले आहे. केंद्र राज्याचा दोघींचा हिस्सा मिळून मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो आता पुढे जाऊया आपण. आता ज्यामध्ये दिलेलं आहे पिकांची नावं अनुसूचित जमाती प्रवर्ग आणि एकूण निधी किती असणार आहे. त्याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा 60%, राज्याचा 40% मित्रांनो. तर गहूसाठी बघू शकता तुम्ही हिस्से दिलेले आहेत लाखामध्ये असणार रुपये जसं की 4,47,976. त्यानंतर कडधान्यासाठी इथं असणारे मित्रांनो 266,70,588. त्यानंतर भराड धान्यासाठी मित्रांनो 7,16,772. पौष्टिक तृणधान्यासाठी मित्रांनो 15,4,666. त्यानंतर पीक ऊसासाठी जे असणार मित्रांनो आपल्याला 3,333 मित्रांनो. ओके. एकत्रित केलेले मित्रांनो 2,95,85,341 रुपये मित्रांनो असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये मित्रांनो अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. बेसिकली आपल्याला केंद्राचा हिस्सा 1,77,51,205 रुपये असणार आहे मित्रांनो बेसिकली. आणि राज्याचा हिस्सा असणार आहे 1,18,34,136 रुपये असणार आहे मित्रांनो. ओके. 2023-24 करता अर्थसंकल्पना असणार आहे मित्रांनो ही. ओके. तिथे इथं दिलेले आहे हिस्साचे लेखाशीर्ष राज्याचा आणि केंद्राचा बघू शकता तुम्ही. सन 2024-25 मध्ये राज्यात सदर नियमांनी अंमलबजावणी सन नियंत्रण करणाऱ्या दृष्टीने निधी आहरण त्याच्यानंतर करण्यासाठी पुढील प्रमाणे नियंत्रण तसेच आहारित अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे मित्रांनो. ओके. स्तर असणारे आपल्याला आयुक्त स्तर, नियंत्रण अधिकारी, आहरण व संवितरण अधिकारी याच्यामध्ये असणारे मित्रांनो. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही आता आयुक्त कृषी आयुक्तालय पुण्यासाठी इथं सहाय्यक कृषी लेखा कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्यासाठी असणार आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे विस्तार व प्रशिक्षण वगैरे सगळं अक्षरी रुपये तुम्ही वाचवू शकता. आणि हा जो जी आर आहे मित्रांनो त्या संकेतस्थळावर तुम्हाला मिळून पण जाईल डाउनलोड करायचा असला तर. ओके. ते अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुमच्यासाठी चांगल्या प्रकारे आलेली आहे. आणि आता एकच जी आर आलेला आहे मित्रांनो आजचा 25 तारखेला आणि आज मी 26 तारखेची पण जी आर वगैरे पण चेक केलेले पण अजून कोणती योजना वगैरे आलेली नाही मित्रांनो. प्रमोशनचे वगैरे त्यांचे खात्यामधले प्रमोशन वगैरे चाललेली आहे. शैक्षणिक जी आर आलेली मित्रांनो. बेसिकली शिक्षणामध्ये सुधारित शिक्षण आलेल्यामुळे त्याची जी आर आलेली मित्रांनो. ओके. अजून कोणत्या शेतकऱ्यांची जी आर वगैरे आलेले नाही ना कोणत्या योजना आलेल्या मित्रांनो. पण आता हा जो जी आर आलेला शेतकऱ्यांचा त्याच्या मार्फत अजून नवीन नवीन जी आर येण्याला सुरुवात होती मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो चॅनलला बनवून राहायचं. आपण नवीन नवीन आपल्यासाठी माहिती वगैरे घेऊन येत असतो. पीक विम्याचे फॉर्म कसे भरायचे संपूर्ण माहिती आपण देत असतो. शेतकऱ्यांचे फॉर्म त्यानंतर आपल्याला महिला योजना लाडकी बहीण असो या कोणतीही असो रिक्षा योजना असते पिंक रिक्षा योजना सगळ्या योजनांचे फॉर्म वगैरे भरून दाखवतो मित्रांनो. आणि योजनेची माहिती वगैरे पण देत असतो नवीन लेटेस्ट जी आर टी पण मित्रांनो. ओके. ज्या योजना आल्या त्या आपल्या चॅनलवर लगेचच्या लगेच अपडेट करतो मित्रांनो. ओके. असे जी आर वगैरे बघण्यासाठी मित्रांनो चॅनलवर बनून राहायचे. सबस्क्राईब करायचं बेल आयकनला प्रेस करायचं आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायची माहिती मित्रांनो जेणेकरून त्यांना तिसऱ्या हप्त्यासाठी इथं आलेली अनुसूचित जमातींसाठी त्यांना इथं चांगलं इथं माहिती वगैरे शेअर करा त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना माहिती पोहोचलीच पाहिजे मित्रांनो. आपल्या इथे वाच असतो म्हणून आपण संपूर्ण जी आर वाचून पण दाखवतो संपूर्ण माहिती काटोकाट देत असतो मित्रांनो. ओके.
तर तुम्हाला नक्की काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करा. एक आम्हाला मोटिवेशन देतं मित्रांनो. ओके. आणि ज्या जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि आपल्या चॅनलच्या लिंक वगैरे आणि GR वगैरे शेअर करत राहा मित्रांनो. ओके. चॅनलला आपल्याला याची PDF ची लिंक मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला तिथं मी ओपन ठेवलेलं आहे. तिथं पण तुम्ही मेसेज पण करू शकता मला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला. तुम्ही मला केव्हाही मेसेज करू शकता मित्रांनो 24/7 मित्रांनो. ओके. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायला विसरू नका. लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला येणारे